नमस्कार, नमस्ते. फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची रणधुमाळी संपली. यामध्ये सचिन पाटील हे महायुतीचे 17,046 मताधिक्याने विजयी झाल्याने आमदार झाले. या निवडणुकीत ज्या काही कार्यकर्त्यांनी काम केलं, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काम केलं, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. तसेच आगामी काळामध्ये या कार्यकर्त्यांची काय भूमिका आहे हे आपण सदर चालू होत आहे. या अंतर्गत आज आपण भेटणार आहोत प्रजा गटाचे प्रमुख, ज्यांनी या प्रजा गटाची स्थापना केली, असे प्रदीप झंझणे यांच्याशी आपण भेटणार आहोत, बातचीत करणार आहोत. प्रदीपजी, आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार. खरं तर विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदरपासूनच तुम्ही आक्रमक होता आणि यामध्ये अनेक घडामोडी घडल्या. कशा प्रकारे आपण या ठिकाणी सामोर गेला? निवडणुकीत आता तसं बघितलं आपण तर 15 वर्ष झाले एकच आमदार होता, साधारण 30 वर्ष एकाच हातात सत्ता होती आणि लोकांच्यातून कुठंतरी यायचं की बाबा काहीच विकास होत नाहीये. फलटण बारामतीची तुलना केली जायची नेहमी. मग त्या अनुषंगाने आमच्याकडे जसे शेतकरी लोक नागरिक यायचे, त्या अनुषंगाने आम्ही तो प्रश्न घेतला हाती की आता फलटणचा आमदार बदलायचा आहे. आणि आम्ही आवाहन केलं फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदार जनतेला, या मायबाप जनतेला आम्ही आवाहन केलं नम्रपूर्वक की आता फलटणचा आमदार आपल्याला बदलायचा आहे. आणि इथल्या सर्व मतदार जनतेने आमच्या प्रजा गटाच्या हाकेला प्रतिसाद दिला. हे महत्वाची गोष्ट इथं नोंदवली पाहिजे. आणि 2024 विधानसभेची जी फलटण कोरेगाव विधानसभेची जी निवडणूक झाली, ह्याच्यामध्ये प्रजा गटाचा जो सहभाग आहे त्यातला तो लक्षणीय आहे आणि तो त्याची नोंद घेण्यासारखा आहे. इतिहास त्याची कायम नोंद ठेवील, सुवर्ण अक्षरात या गोष्टीची नोंद राहील. खरं तर लोकसभेला तुम्ही या ठिकाणी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांचं काम केलं होतं. त्यानंतर एक टॅगलाईन तुम्ही केली होती की आता आमदार बदलायचा आहे. लोकसभेला तुम्ही पाहिलं असेल तर मी शिवसेनेतच होतो, ठाकरे गटात होतो, शिवसेना ठाकरे गटात होतो, तालुका प्रमुख होतो. आणि पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे साहेबांनी जे आम्हाला सूचना, त्यांचा जो आदेश होता महाविकास आघाडीचं काम, ते आम्ही प्राधान्यानं केलं आणि पारदर्शकपणे केलं. त्याच्यामध्ये पूर्णपणे आम्ही धैर्यशील पाटील साहेब असतील यांना खासदार करण्याचं काम 100% आम्ही केलं आणि त्या बाजूने आम्ही काम केलं होतं. आता सध्या या अनुषंगानं ज्यावेळेस तुम्ही लोकसभेला खासदार धैर्यशील मोहिते पाटलांचं काम केलं, मात्र त्यानंतर तुम्ही जी टॅगलाईन केली होती आमदार बदलायचं. बरोबर. तर लोकसभेला जी जनतेची भूमिका होती त्या पद्धतीनं आम्ही तो कल दिला आणि आमदारकीला विधानसभेला जो जनतेचा कौल होता तसा आम्ही जनतेचा कौल निवडला. मध्यंतरीच्या काळात परत आम्ही ते ठाकरे गटातून मला बाहेरही पडावं लागलं दुर्दैवाने, पण मी माझी भूमिका सोडली नाही. जे फलटणचा आमदार बदलायची भूमिका होती ती आम्ही भूमिका कायम ठेवली. आता हे बघा, जे जनतेला पाहिजे त्या पद्धतीनं झालेलं आहे. आता फलटणची बारामती व्हायला आता काय हरकत नाही, कारण ती तुलना करता करताच आपण आमदार बदललेला आहे. तर जनतेची ती अपेक्षा आहे की आता फलटणची बारामती झाली पाहिजे. उगाच थातूर मातूर विकास कामं करून रस्ते, पाणी, वीज ही नेहमी होतच राहतं, त्याच्यावर निधी पडत असतो, ते होत राहतं. आता फलटणची बारामती झाली पाहिजे, फलटणकरांना कुठेतरी सुखद धक्का मिळाला पाहिजे. आणि आम्ही प्रजागट म्हणून इथं भविष्यात जोरदारपणे आमची भूमिका असणार आहे आणि जोरदारपणे मुसंडी इथं फलटण कोरेगाव विधानसभेत मांडणार आहे. आणि जनतेला सुद्धा आमचं नम्रपूर्वक आवाहन आहे, एकदा संधी द्या. तुम्हाला सांगतो, आम्ही सुद्धा कामाला कमी नाही. 12 महिने 24 तास वेळ देणारे आम्ही कार्यकर्ते म्हणण्यापेक्षा, नेता म्हणण्यापेक्षा मी या जनतेचा जनसेवक म्हणून कायम मी माझं वाक्य वापरतो. जे कोणापेक्षा लहान नाही, सेवक सगळ्यात मोठा. तर ते ह्या मायबाप जनतेचा सेवक आहे मी. तर त्या पद्धतीनं प्रजागटाला संधी द्यावी. इथं फलटणची बारामती खरंच आम्ही करून दाखवू. नगरपालिका येते, झेडपी, जिल्हा परिषद, पंचायत समिती येत आहेत. याची जनतेनं देखील आता नोंद घेतली पाहिजे की प्रजागट इथं प्रामुख्याने लक्षणीय कामगिरी करतंय, लोकांची कामं करतंय. तर आता इथून पुढे फक्त त्यांनी लक्षात ठेवून इथून पुढे प्रजागटाला सहकार्य करावं ही नम्रपूर्वक विनंती. खरं तर तोच झंझावात अजूनही सुरू आहे प्रदीप झंझणे यांचा, जो शिवसेनेत झंझावात सुरू होता. शेतकऱ्यांचा प्रश्न असेल किंवा इतर लोकांचा प्रश्न असेल, पुन्हा आणखीन त्याच ताकदीने तुमची मोहीम सुरू आहे. अगदी डीपीचा प्रश्न असेल. अगदी तुम्हाला सांगतो, जरी मी शिवसेनेत होतो, जरी इथं 4 दिवस भाजपमध्ये गेलो, तिथनं मला अजून औपचारिकता राहिलेली, मी अजून बाहेर पडलेलो नाही. परंतु मी पूर्णपणे अलिप्त झालेलो आहे. मी प्रजा गटाचं आणि
जनतेचं प्रामुख्यानं आल्यापासून, मी राजकारणात आल्यापासून, समाजकारणात असल्यापासून जनतेचं प्रामुख्यानं मी काम करतोय आणि जनतेसाठी मी बांधलेलं आहे. तर त्याच्यासाठी जेवढं मला काम काय करता येणार आहे तेवढं मी करत राहणार आहे. आणि लोक जेव्हा आमच्याकडे येतात, हे ऑफिस आपण चालू ठेवलेलं आहे, जे इथं उघडलेलं आहे आपण फलटणमध्ये, हे लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी उभं केलेलं आहे. त्याच्यामुळं लोक येणार, त्यांची कामं इथं 100% होणार, त्यांना प्रदीप झंझने उपलब्ध होणार, प्रजा गटाचा प्रत्येक पदाधिकारी इथं उपलब्ध होणार. असं नाही की आमच्याकडे माणूस आलाय तो वेटिंगला बसलाय. वेटिंगला कुठेही बसायचं नाही. माझं एक फलटण तालुक्यातील जनतेला एक आवाहन आहे नम्रपूर्वक, की वेटिंगला जर प्रदीप झंझनेच्या कार्यालयाला वेटिंगला बसायला लागलं ना, एक मतदान कधी मला द्यायचं नाही. त्या माणसानं कधी मला परत मतदान नाही करायचं. वेटिंगला अजिबात कुठं बसायचं नाही. आपण स्वाभिमान आहे, आपण मायबाप आहे आणि जनता हीच राजा आहे आणि राजासारखंच वागायचं. इथं या, तुमचं स्वागत आहे. आणि ज्या दिवशी मी तुम्हाला वेटिंगला ठेवलं ना, त्या दिवशी तुम्ही मला मतदान करायचं नाही. हे माझी ह्या पद्धतीनं ह्या प्रजा गटाचं काम सुरू आहे. प्रजा गटाची आगामी निवडणुकांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका आहेत, नगरपालिका आहेत. प्रजा गटाची काय भूमिका असणार आहे? प्रजागट तुम्हाला आत्ताच मी सांगितलं 100% ताकदीनं उतरणार आणि आम्हाला आमच्या कामावरती भरोसा आहे. आम्हाला ह्या फलटण तालुक्यातील जनतेवर भरोसा आहे. मला माहित आहे आणि लोक प्रामाणिक आहेत. लोकांना काम पाहिजे, लोकांच्या अडचणी सुटल्या पाहिजेत, लोकांना माहिती आहे. त्याच्यामुळे आम्हाला ह्या जिल्हा परिषद, नगरपालिका, कोणतीही निवडणूक असू दे, अगदी ताकदीनं जेवढं होईल एवढं आम्ही त्याच्यामध्ये उतरणार आहे. किंबहुना निवडणुकीला मी एवढं महत्व देत नाही जेवढं मी या माझ्या फलटण तालुक्यातून ज्यावेळी नागरिक एखादी समस्या घेऊन येतो त्यावेळी त्या समस्येला माझ्याकडे जेवढं महत्व असते तेवढं निवडणुकीला मी कदापि महत्व देणार नाही. लोकांनी कधी यावं. प्रदीप झंझने आणि प्रजा गटाचं कार्यालय कायम त्यांच्यासाठी 12 महिने 24 तास उघडं असणार आहे. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत हे चालू असणार. कार्यकर्ते असतील, मतदार असतील, यांच्यासाठी काय नेमका संदेश द्याल? कार्यकर्ते असतील, हे बघा, शेवटी कार्यकर्ते काय जे नेत्याचं असतं तेच ऐकावं लागतं शेवटी. परंतु कुठंतरी जनतेचं सुद्धा त्यांनी सुद्धा ऐकलं पाहिजे, जनतेचा कल ऐकला पाहिजे आणि योग्य काळाची पावलं सुद्धा कार्यकर्त्यांनी ओळखली पाहिजेत, की सत्य कोणाबरोबर आहे हे सुद्धा ओळखलं पाहिजे. आणि जनतेला सुद्धा मी एक नम्रपूर्वक आवाहन करीन की इथं मतदान तुम्ही कुठं कुणाला करताय कुणी बघत नाही. कुणी कुणावर फिरा, कुणी काही करा, परंतु मतदान करताना चुकू नका, नाहीतर आपल्या शहराची वाट लागते पूर्णपणे, शहराचा विकास खुंटतो त्याच्यामुळे. तर ते विश्वासू माणूस कोण आहे तुमच्यासाठी? 12 महिने 24 तास वेळ कोण देतंय? का फक्त निवडणुकीपुरते येतात, निवडणुकीपुरते फक्त आपलं ते माहोल तयार करायचा, 1000-2000 पब्लिक इकडं तिकडं फिरवायचं, ह्या गोष्टींना भाळू नका. आज तुमची कामं कोण करतंय? 12 महिने 24 तास तुमच्यासाठी उपलब्ध कोण आहे? जनतेनं ह्या गोष्टी ओळखल्या पाहिजेत. आता आम्ही 100% तुमच्यासाठी आहे, पूर्णपणे तुमच्यासाठी. प्रदीप झंझनेंनी यापूर्वी कोणत्या निवडणुकांना सामोरे गेलेले आहेत? आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रदीप झंझने कोणती निवडणूक लढवणार? अजूनपर्यंत मी कोणतीच एकमेव निवडणूक लढलोय मी, ते बाजार समितीची एकमेव निवडणूक लढलो. बाकी त्याच्या मागे मी कुठलीही निवडणूक लढलो नाही, आतापर्यंत कुठलीही निवडणूक लढलो नाहीये आणि मला त्या निवडणुकीमध्ये जास्त असा रसही नाहीये. परंतु जर जनतेची मागणी असेल तर आणि उभं राहायला काय हरकत नाही, जनतेची मागणी असेल तर. आणि इतर जे आहे त्याच्यामध्ये आमचे माणसं 100% आम्ही ह्यावेळी उभं करणार आहे. आणि लोकांनी मात्र इतर ह्यांना आमिषांना वगैरे कोणाच्या बळी पडू नये हे प्राधान्यानं फक्त लक्षात ठेवलं पाहिजे. फलटणची बारामती सुद्धा करायला वेळ लागणार नाही. मी प्रदीप झंझने प्रजा गट म्हणून शब्द देतो, एकदा फक्त आम्हाला ताकद द्या. ही जनतेकडे मागणी आहे, आता कोणाकडे मागणी नाही, ही जनतेकडे मागणी आहे. एकदा ताकद द्यावी जनतेनं. नाही जर फलटणची बारामतीच्या पुढे नेऊन दाखवतो तेवढी ताकद माझ्या मेहनतीवर मला ते विश्वास आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काय दुमत नाही. 100% यापुढे कुठल्याही नेत्यांकडे काय मागणी नसणार आहे, जनतेकडे मागणी असणार आहे. एक वेळ संधी द्या, मी तुम्हाला फलटणची बारामती करून दाखवतो, असा ठाम विश्वास या ठिकाणी प्रजा गटाचे प्रमुख ज्यांनी प्रजा गट या ठिकाणी स्थापन केला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून अनेक कार्यकर्त्यांना या ठिकाणी उभा करण्यात येईल असं या ठिकाणी प्रदीप झंझने यांनी सांगितलं आहे. आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने. नमस्ते फलटणसाठी फलटण. नमस्ते फलटणचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद.
आणि ते ज्या पद्धतीनं निवडणूक झाली असली तरी सुद्धा प्रत्येक विश्लेषण निवडणुकीचे प्रत्येक अपडेट्स तालुक्यातील नागरिकांच्या पर्यंत पोहोचवत आहेत. हे खूप महत्वाचं काम आहे. हे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील लोकांना पूर्णपणे माहिती देण्याचं काम करत आहेत. हे खूप मोठं काम आहे त्यांचं. त्यासाठी मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्यासाठी मी जाहीर आभार त्यांचं व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.